सन्माननीय सागर निकम यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. यस, टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय एमजे ब्रदर्स या संघाने कळवलाय. पहिलाच बॉल वेगवान होता, त्यानंतर मात्र जबरदस्त बॅट फ्लो पाहायला मिळाला सूरज यांच्याकडून. डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याकडून. 2 बॉल मध्ये कोणतीही धाव फलकावरती नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतोय प्रेक्षक. बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि सेलिब्रेशन देखील जबरदस्त केलं जात आहे. अगदी डगआउट मध्ये सेलिब्रेट करण्यासाठी अनेक क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो. हो, यावेळेसचा बॉल बॅकफुट वरती आले. ऑफ साइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. हो, डॉट बॉल. वैभव जबरदस्त गोलंदाजी करतायत. खूप वेगानं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे सूरज यांच्याकडून. यावेळेस टॅप स्ट्रोक, हा चांगला स्ट्रोक आहे. ही एक चांगली रणनीती आहे. लगातारचे 2 बॉल चौकारे आलेत आणि धावफलकावरती धावा लागतायत. टोटल 8 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. 8 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 18 बॉल आणि 57 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. टीम अमृतेश्वर टायगर्स या संघाला. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी, महत्वाची मॅच आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों का हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबावरती काहीच सोडून चालणार नाही. वेगवान बॉल, चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. अशु बाबर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चा बॉल मात्र बॉल थांबवू शकलेला नाहीयेत. चौकार येतोय. 12 धावा टोटल धाव फलकावरती. यावेळेस चोख फसलाय. बॉल मात्र चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी, बाहेरच्या बाजूला आणि विकेटचं पतन. सुयोग यांच्या विकेटचं पतन झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये, अर्थात सुयश बाद झाल्यानंतर सुयोग दाखल झालेले आहेत. पहिला धक्का लागलाय. 65 धावांचं लक्ष असताना आता टीम ओनर स्वतः. हो, बॅकफुट वरती आले. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. टॅप स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के साथ कहानी आगे, ऐसे कहानी नहीं चलेगी. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 13 रन स्कोरबोर्ड वरती आहेत आणि सिंगल कंप्लीट करून सूरज यांनी स्वतः जवळ स्ट्राईक ठेवलेला आहे. 14 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 बॉल आणि 51 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी अमृतेश्वर टायगर्स या संघाला. दोन्ही संघांचं लक्ष नेट रन रेट कडे देखील असणं गरजेचं आहे. यानंतरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकतो एमजे ब्रदर्स याही संघाचं महत्वाची मॅच आहे किंवा समोरचा जो संघ आहे डॉट बॉल निर्था बॉल टॅप स्ट्रोक खेळाय चांगला स्ट्रोक आहे ही एक चांगली रणनीती सूरज यांच्याकडून चौकार येतोय 18 रन स्कोरबोर्ड वरती
इथं मात्र दिलगलती कर बैठा, बॉल थांबवू शकले नाहीत. लगातारचा दुसरा चौकार. तब्बल 22 धावा धावफलकावरती. हाही टॅप स्ट्रोक. लगातारचा तिसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. आणि सूरज यांनी सांगितलंय का मी शेवटच्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आणि त्यानंतर लगातारचे 3 चौकार मैदानामध्ये कंप्लीट केले जात आहे. डिस्कशन केलं जात आहे. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. आधीचा विचार विनिमय नंतरच्या ऍडजस्टमेंटपेक्षा बरा असतो आणि त्यामुळे आधीचा विचार विनिमय केला गेलेला आहे. 26 रन टोटल धावफलकावरती आहे. 26. हो या वेळेसचा बॉल मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. हा स्ट्रोक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यार. सौरभ आयकॉन प्लेयर यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि टोटल 27 रन धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचे 6 बॉल. 65 धावांचं लक्ष असताना आता 27 रन नेट रन रेट कडे सर्वांचं लक्ष आहे. 6 बॉल आणि 35 ची गरज. टॅप स्ट्रोक खेळाय. चांगला स्ट्रोक आहे. पहिला बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी चाललाय. फरार होतोय. चौकार येतोय आणि सूरज यांना माहितीये की जितकं जवळ जाता येईल धावफलकाच्या ते जवळ महत्वाचं आहे. बॉल देऊन सहकार्य करा. मॅच बॉल आलेला आहे. 31 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. टॅप स्ट्रोक. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल. मैदानामध्ये घुटना टेक अगदी कोसळलेत आणि त्यानंतर लगातारचा दुसरा बॉल सीमारेषेच्या ओलांडतोय. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. बाहेरून कुणीही बोलणार नाही. लगातारचे 2 बॉल चौकार. या वेळेसचा बॉल मात्र अगदी शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. 35 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. या वेळेसचा स्ट्रोक फसलाय. त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. दोन्ही पोर मारलेच पाहिजे. टॅप स्ट्रोक खेळाय. चांगला स्ट्रोक. चौकार येतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार येईल का हे पाहायचंय. मॅच जरूर पराभवाच्या दिशेने चालली आहे परंतु नेट रन रेट साठी सूरज यांची झुंज मैदानामध्ये आपल्या टीम साठी चालू आहे. कारण सूरज या अर्थात धावफलकावरती आहेत 39 रन. 65 धावांचा आव्हान. हा चौकार येईल का पाहायचंय. आणि हा बॉल देखील सीमारेषा ओलांडून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार.